कधीचे हे हसरे चेहरे आज एकमेकांचे शत्रू झाले. रोहन, मी तेव्हाही सांगितलं होतं यात माझी चुकी नाहीये. तुझ्यामुळं बाबा गेले हे विसरू शकत नाही मी. रोहन, समीर, या जेवायला. जेवण वाढले. हा आत्या, आलोच. रोहन कुठे आहे? रोहन आणखी किती दिवस रागराग करणार? जोपर्यंत तू या घरात आहे तोपर्यंत. अरे मी तुझा भाऊ आहे. तू घरात असताना मला जेवण पण जाणार नाही. आता तू वाईट वाटू नको घेऊ. त्याला सगळं सांगायची आणखी वेळ आली नाही. हे बघ, मी काही तुझी आई नाही, मी तुझी आत्या आहे. पण हा तुमच्यातला दुरावा मला सहन नाही होणार. रोहन, मला तुला काहीतरी सांगायचंय. मला तुझं काय ऐकायचं नाही. तुझे बोलबच्चन तू तुझ्याकडेच ठेव. कोण आहेस तू? कोण आहेस? हा बाबांचा सुसाईड नोट आहे. काय पण बाबा तर बाबा, ही गोळी घ्या. ही डॉक्टरांनी सांगितली, तुम्ही का घेत नाही? इथे बस. मुला, आता तू मोठा झालायस. तुझ्यावरच घर चाललंय. माझ्यानंतर तुलाच घर सांभाळायचंय. हो बाबा, मी सांभाळेल. थांब, ह्या गोळ्या ठेव तिकडे, मी नंतर घेईन. कोणत्या गोळ्या देतोयस तू बाबांना? कधी बरं होणार आहे तुझ्या ट्रीटमेंटने बाबा? रोहन, डॉक्टरांनी जे गोळ्या सांगितले तेच मी देतोय. मी काय मनान देत नाहीये. मला काय विश्वास नाही. मला हे बरं नाही वाटत आहे. समीर, रोहन, माझ्या चुका तुमच्या आयुष्यात ओझं होऊ नये म्हणून मी जात आहे. कर्जाने माझं आयुष्य खाल्लं. मुलांना ओझं नको म्हणून मी आज स्वतःला मुक्त करतो. बाबा, 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 समीर, हे ते त्याच गोळ्या नाही ना जे तू बाबांना दिल्यास? अरे ते तर डॉक्टरांनी. नाही, नाही ऐकायचं मला. तुझ्यामुळे बाबा गेले, तुझ्यामुळे. यात चुकी आपल्या दोघांची नव्हती. आपण यासाठी रोज भांडलो. या सर्व चूक बाबाची होती. ही चुकी बाबांची नव्हती, तणावाची होती. आणि एवढे वर्ष आपण याची शिक्षा एकमेकांना दिली. नाही पण बाबांसाठी आपण एकत्र यायला हवं.